सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 एप्रिल 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. व्हीप बंद प्रकरणात राष्ट्रीय 3 सदस्यांना नोटीस. बुधवार दिनांक 29 रोजी बाजू मांडण्याची संधी. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक पक्षाच्या विरोधात मतदान केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामेश कांबळे, लता कर्णे, ऋतुजा जगताप या सदस्यांविरुद्ध सुरू असलेल्या अपात्र प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यालयात पार पडली. या सुनावणीत प्राथमिक तपासणी पूर्ण करण्यात आली असून संबंधित सदस्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 29 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ही संपूर्ण सुनावणी प्रक्रिया 9 दिवसाच्या आत पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे गटनेते उदय कबूल यांनी या 3 सदस्यांविरोधात व्हीपभंग केल्याचा आरोप करत अपात्रतेसाठी लेखी तक्रार केली होती. लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल अखेरची संधी. साताऱ्यात 85,000हून अधिक महिलांकडून त्रुटी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे शासनाने दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत ई-केवायसी करताना सुमारे 25,000 महिलांकडून पर्याय निवडताना चुका झाल्याचे समोर आले होते. जिल्हा महिला व बाल विकास विभागाने संपर्क साधणाऱ्या सर्व महिलांची दुरुस्ती पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. अद्याप दुरुस्ती बाकी असलेल्या महिलांनी तत्काळ अधिकृत संकेतस्थळावर प्रक्रिया पूर्ण करावी किंवा नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला एस स्टँड जवळ पारंगे चौक सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आयटी पार्कसाठी 42 हेक्टर आर जमीन एमआयडीसी कडे वर्ग. नागेवाडी येथे आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा. सातारा तालुक्यातील नागेवाडी लिंबखिंड येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारणीच्या व्यवसायासाठी नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरू केला होता. नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वी सदर जागेची पाहणी एमआयडीसी मार्फत करण्यात आली होती. आता एमआयडीसी कडे ही जागा वर्ग करण्यात आली आहे. लोकाभिमुख व पारदर्शक पोलिसिंगवर भर. साताऱ्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा निर्धार. पोलीस हे नागरिकांचे प्रतिबिंब असतात. समाज जसा तसेच पोलीस घडवतात. त्यामुळे नागरिकांचा विश्वास जिंकत लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देण्यावर माझा भर असेल असा ठाम विश्वास साताऱ्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला. बुधवारी त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ज्येष्ठ लेखक पत्रकार राजू कोरवेकर यांना 34वा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहीर. भारतीय भटकेमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा यांच्याकडून दिला जाणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार व लेखक राजू कोरवेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे 34वे वर्ष असून 9 मे 2026 रोजी त्याचे वितरण साताऱ्याच्या शारदाबाई पवार आश्रमशाळा इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेने आपल्या पत्रकाद्वारे दिली आहे. या पुरस्कारासोबतच भटक्या मुक्त जमाती संघटनेचे पदाधिकारी पारधी समूहाचे नेते गणेश काळे यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार जाहीर असून भटक्या मुक्त संघटनेचे नेते डॉक्टर शिवलाल जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मणांनी ही घोषणा केली. याआधी हा पुरस्कार कवी नारायण सुर्वे, नामदेव डसाळ, डॉक्टर यदी फडके, डॉक्टर यशवंत महानोर, डॉक्टर आह साळुंके, डॉक्टर विलास वाघ, डॉक्टर बाबाराव अशा व्यक्तिमत्वांना देण्यात आलेला आहे. महिलेच्या पर्समधील 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास. कराड बस स्थानकामध्ये चढताना प्रकार. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा. एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी सायंकाळी कराड येथील बस स्थानकात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चव्हाणवाडी येथील एक महिला मुंबईला परत जाण्यासाठी कराड बस स्थानकावर आली होती. सायंकाळच्या सुमारास एसटी बसमध्ये चढताना मोठी गर्दी आणि धक्काबुक्की सुरू होती. याच गोंधळाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने संबंधित महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेले. आरावे तालुका सातारा येथील डीपी मधून तांब्याच्या तारीची चोरी. सातारा तालुक्यातील आरावे येथील वीज वितरण यंत्रणेतील तांब्याच्या तारांची चोरीची घटना समोर आली आहे. आरावे येथील गोपाळ डाव्याच्या पाठीमागील परिसरात नारायण शिवाजी कदम यांच्या शिव नावाच्या शिवारातील गट क्रमांक 209 मधील डीपी मधून 70 ते 80 किलो वजनात तांब्याच्या तारीची चोरी करण्यात आली. या तांब्याच्या तारांची किंमत सुमारे 30,000 रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड तालुक्यात गॅस वितरणात अनियमितता. शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. घरपोच सेवा ठप्प. ग्राहकांना 15-20 दिवसांची प्रतीक्षा. कराड तालुक्यातील गॅस वितरण व्यवस्थेतील गंभीर अनियमिततेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाले असून संबंधित गॅस एजन्सीची तात्काळ चौकशी करून कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटलंय की उमरज, शिरगाव, वराडे, मसूर, बनवडी, ओगलेवाडी, कराड आदी भागातील गॅस एजन्सी विरोधात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. पुरवठा अधिकारी नायकवाडी यांनी स्वतः उमरज येथील सर्व एजन्सींना घरपोच गॅस सिलेंडर यांच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. क्राईम पोलीस असल्याची बतावणी करत कराड येथे वृद्धाला लुटले. 1,60,000 रुपयांची सोन्याची चेन व अंगठी ऐवज लंपास. आगा शिवनगर तालुका कराड येथे क्राईम पोलीस असल्याचे भासून 2 बामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची सुमारे 1,60,000 रुपयांची सोन्याची चेन व अंगठीत हात चालकाने लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. दोघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. 20 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. परत येत असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले. त्यांनी स्वतःला क्राईम पोलीस सांगत परिसरात गांजावी करत असल्याचे कारण देऊन भाजीच्या पिशव्या तपासण्याचा बहाणे केला.
फिर्यादीने सोन्याची चेन, अंगठी व मोबाईल रुमालात बांधून ठेवला. चोरट्याने हातचलाकीने हा ऐवज लंपास केला आहे. मान तालुक्यातील विरळी गावाच्या जलजीवन मिशन योजनेत मोठा घोटाळा. जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चुक याबाबत काय कारवाई करणार? मान तालुक्यातील असलेल्या सुमारे 95 लाख रुपयांच्या पाणी पुरवठ्यातून गंभीर अनियमितता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात काम अपूर्ण आणि अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जा असतानाही संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचे हस्तांतरण पत्र ग्रामपंचायत दिल्याने विरोधील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या दाखल्यावर संबंधित विभागाचे उपअभियंता, सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असल्याने या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी हस्तांतरण पत्रावर डोळे झाकून स्वाक्षरी केल्या का, असा संतोषजनक सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चुक याबाबत कारवाई करणार का, असा सवाल विचारू जाऊ लागला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.